गणित दिले बघा, 2 नळ 1 टाकी अनुक्रमे 1 लिटर प्रति मिनिट 2 लिटर प्रति मिनिट दराने भरतात व तिसरा नळ ती टाकी अर्धा लिटर प्रति मिनिट या दराने रिकामी करतो. त्या टाकीची क्षमता 1000 लिटरची असेल तर तीनही नळ उघडे असल्यास ती टाकी भरायला किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. बघा, जे नळ भरत आहे त्यांची बेरीज करा. 1 लिटर प्रति मिनिट प्लस 2 लिटर प्रति मिनिट आणि जे नळ टाकी रिकामी करत आहेत ते त्याच्यातून वजा करा, अर्धा लिटर प्रति मिनिट. मग ह्या तिघांचा सॉल्व्ह केला आपण तर इथे किती येणार आहे, हे 2 आणि 1 3, 3 वजा अर्धा किंवा ह्याला 0.5 सुद्धा म्हणू शकता. मग 3 मधून अर्धा गेला तर तुम्ही म्हणाल की 2.5 लिटर प्रति मिनिट. आता हे प्लसमध्ये आहे, इथे मायनसचं साईन नाही लागलं म्हणजे हे टाकी काय करणार आहे, भरणार आहे. मग टाकी आहे टोटल 1000 लिटरची. 1000 लिटर भागीला 2.5 लिटर प्रत्येक मिनिटाला. फक्त भागाकारामध्ये ठेवा, इथे 10ने गुणलं, इथे 10ने गुणलं. हा जर 0 काढला तर इथे कंप्लीट 25 येतो. 25 आणि हा जर 0 काढला तर हा ह्याच्यावरती ठेवला तर 25 एका 25, 25 चोक 100. 4 गुणीला 100 किती होतात, 400. हे लिटर प्रति मिनिट होतं म्हणजे हे उत्तर आलं तुमचं मिनिटामध्ये. मग आता ह्याला जर तासामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण ह्याला कशाने भाग देऊ, 60ने भाग देऊ. हे झालं तासात कन्वर्ट. हा 0 कटला, इथे अजूनही भाग जातो कशाने तर 2ने. 20/3. ह्याला अजून इलॅबोरेट किंवा एक्सप्लेन केलं तर 20/3 म्हणजेच किती, 37/18 खाली उरले 2/3 तास. म्हणजेच 6 तास तर कन्फर्म आहे प्लस 2/3 तास. आता ह्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करूया. गुणीला 60 केलं तर इथे येणार आहे 20. 20 गुणीला 2 म्हणजे 6 तास 40 मिनिट एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. पहिले तर आपण ट्रिक्सने उत्तर काढलं. तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं असेल तर तुम्ही खूप लवकर काढू शकता. हे 2 मिनटं पण खूप अति जास्त झाले. ठीक आहे, बघा काय आहे कन्सेप्ट थोडंसं समजून घेऊ. आतापर्यंत काळकाम आणि नळ टाकीमध्ये एकच लसावी पद्धत वापरत असतो. समजा एक नळ आहे जो 20 मिनिटात नळ भरत आहे. समजा ए नळ आहे, हा 20 मिनिटात एखादी टाकी भरत आहे. मी कन्सेप्ट समजवण्यासाठी हे समजून सांगत आहे. बी नळ आहे, तीच टाकी 30 मिनिटात भरत आहे. समजा सी नळ आहे, जी टाकी 60 मिनिटात खाली करत आहे. आता मला माहिती नाही फिगर कुठून आणलं, मी स्वतःच्या मनाने घेतलं. आणि असं दिलं तर आपण काय करतो की तिन्ही नळ मिळून ती टाकी किती मिनिटात भरेल किंवा किती मिनिटात खाली करेल असा येतो. बघा परत एकदा सांगतो मी. एक नळ आहे जो 20 मिनिटात टाकी भरतो, बी एक नळ आहे जो 30 मिनिटात ती टाकी भरतो आणि सी एक नळ आहे जो 60 मिनिटात ती टाकी खाली करतो. ठीक आहे, मग आपण ह्या कंडिशनमध्ये ह्या तिघांचा काय घेतो, काळकाम वेग आणि टाकीमध्ये लसावी घेतो. लसावी जो किती येणार आहे 60. ह्या तिन्हीच्या पाड्यामधली कुठली एक संख्या घेतली तरी चालते, पण इथे लसावी घेण्याचं कारण काय, सगळ्यात छोटं राहावं म्हणून. मग तुमचं ही लसावी चुकला, समजा 120 जरी झालं तरी तुमचं उत्तर बरोबर येणार. हे काय झालं, ही झाली तुमची टाकी किती लिटरची आहे, असं किती लिटरची अशा एक प्रकारे समजण्यासाठी की ही टाकी आहे समजा 60 लिटरची. 60 लिटरची टाकी आहे तर आपण काय म्हणू की जर ए नळ हा 60 लिटर 20 मिनिटात भरतोय, ए नळ ही टाकी पूर्ण 60 लिटरची टाकी आहे, हा जर 20 मिनिटात भरतोय तर एका मिनिटाला किती भरेल, तर मग 60 लिटरची टाकी भागीला 20 मिनिटात पूर्ण भरून झालेला आहे. तर तुम्ही काय म्हणाल की 3 लिटर प्रत्येक मिनिटाला एवढं ती टाकी काय करत आहे, पाणी भरत आहे. मग ही काय झालं, हा जो नळ आहे याची क्षमता झाली की हा प्रत्येक मिनिटाला 3 लिटर पाणी त्या टाकीत टाकत असेल. सेम तसंच बी नळासाठी जर आपण घेतलं तर हा 30 मिनिटात 60 लिटरची टाकी भरतोय. 60 लिटरची टाकी हा 30 मिनिटात भरतोय, भागीला जर आपण 30 केला तर एकूण प्रत्येक मिनिटाला तुम्हाला भेटेल काय, तर तुम्हाला भेटेल की बी नळ प्रत्येक मिनिटाला 2 लिटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये टाकत असेल. आणि हा जर 60 लिटरची टाकी आहे, 60 मिनिटात खाली करतो तर प्रत्येक मिनिटाला हा 1 लिटर एवढं पाणी रिकामं करेल. इथे मायनसचं साईन लावलं आहे, इथे पण मायनसचं साईन लावलं आहे. ह्याच्यावरनं समजून जायचं की निगेटिव्ह करत आहे. आता बघा हे काय झालं तुमचं, ही झाली त्याची क्षमता की प्रत्येक पाईप प्रत्येक मिनिटाला किती पाणी टाकत आहे. मग एकूण टाकी आहे तुमची 60 लिटरची. आता जर असं म्हटलं की ABC 3 हे 3 नळ जर सोबत चालू केले
तर त्या कंडिशनमध्ये काय होईल की तुम्ही म्हणाल की ए, बी आणि सी हे तिघे मिळून हा 3 लिटर टाकेल, हा 2 लिटर टाकेल आणि हा 1 लिटर बाहेर टाकेल पाणी. वजा करतोय म्हणजे काय, टाकी खाली करताय. मग 3 आणि 2 5, याच्यातून 1 लिटर प्रत्येक मिनिटाला कमी पण होणार आहे. 5 वजा 1 4 लिटर प्रत्येक मिनिटाला जर ए, बी, सी मिळून जर भरत असेल टाकी, तर ती टाकी भरल्या जाणार आहे. इथे वजाचं चिन्ह नाही आलं, याचा अर्थ की ती टाकी भरल्या जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये विचारलं असतं की तुम्हाला तिघं मिळून ती टाकी किती मिनिटात भरेल. आता तिघं मिळून एकाच वेळी जर चालू झाले तर ते काय आहे, 4 लिटर एवढे टाकी टाकतात. तर मग एकूण 60 लिटरची टाकी आहे. एकूण लिटरची टाकी 60 भागीला तिघं मिळून प्रत्येक मिनिटाला जेवढं क्षमता आहे तिघांची 4 लिटर प्रत्येक मिनिटाला. मग हे एकूण 15 मिनिटात ती टाकी भरणार आहे. हा झाला कन्सेप्ट. आता तुम्हाला काय दिलेलं माहिती आहे का, तुम्हाला एक्झाममध्ये हे सगळं कट करून टाकलं. फक्त इथे 100 60च्या ऐवजी 100 किती 1000 लिटरची टाकी टाकली आणि इथल्या गोष्टी दिल्यात. तुम्हाला काय करायचं सांगितलं की हे तिघं ज्यावेळेस सॉल्व्ह करतील त्यावेळेस कशा प्रकारे कॉल करतील. पोरं लावतील लय 17 60 एक्स वाय झेड आणि इकडं तिकडं आडम तिडम काहीतरी डोकं लावतील. तसं काही लावायचं नाही. फक्त या तिघांची बेरीज करायची. म्हणजेच काय, 1 लिटर प्रत्येक मिनिट एक नळ आहे, दुसरा नळ आहे, त्याची बेरीज करायची आणि जो नळ बाहेर पाणी टाकतोय तो त्याच्यातून वजा करायची. मग एकूण किती झाले, 3 वजा अर्धा म्हणजेच येणार आहे 2 1/2. याला तुम्ही 5/2 लिटर प्रत्येक मिनिटाला एवढं पाणी ती टाकीमध्ये भरणार आहे. प्रत्येक मिनिटाला 5/2 म्हणजे 2.5. मग एकूण 1000 लिटरची टाकी 5/2 लिटर प्रत्येक मिनिटाला जर भरत असेल तर हा मिनिट इथे छेदात असतो, हा काय होतो अजून वरती जातो. लिटर इथे पण टाकी असते लिटरची, हा लिटर कॅन्सल होतो. हा जो 2 आहे तो पण वरती जातो म्हणजे 1000 गुणिला 2 छेदामध्ये 5. इथे जर बघितलं तर हा मिनिटात जातो आणि इथे किती येणार आहे बघा, 5 दुनी 10 200, 200 गुणिला 2 400 आणि हे झालं मिनिटामध्ये. मग आता मिनिटाचं कन्व्हर्जन तासात करताना आपण काय करतो, 400 भागीला 60 हे झालं तासामध्ये. हा शून्य कटला. इथे 20/3 20/3 एवढे तास त्याला काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. मग ह्याला जर 20ने भाग दिला तर आपण कसा म्हणणार, 20 3 18. ठीक आहे, 18 खाली उरले 2. मग हे जो 6 आलाय हा 6 तास प्लस 2/3 तास ज्याने भाग दिलाय तो परत छेदामध्ये हा कंप्लीट आलेला, हा 6 तास प्लस 2/3 तास. आता 6 तास तर कन्फर्म आहे. हे 2/3 तासाला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो, 2/3 गुणिला तासाचं मिनिटामध्ये कन्वर्ट करताना गुणिला 60ने करतो. 20 गुणिला 2 किती झाले, 40 मिनिट. ठीक आहे. जर तुम्हाला हे गणिताच्या पद्धती आणि कन्सेप्ट जर क्लिअर होत असतील तर नक्कीच लाईक आणि हाईप करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचं छोटंसं अमूल्य जे योगदान आहे माझ्याप्रती ते मला थोडंसं आनंद देतं आणि अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मला उत्साही करतं. जर तुमचं कोणताही गणिताचे डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता. आपलं एक WhatsApp चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.